21 जानेवारी 2025 रोजी पुण्यामध्ये बजाज कंपनीचे स्पॉन्सर केलेला कार्यक्रम पुणे ग्रेट टुरिस्ट 2026 ही सायकल स्पर्धा आहे. त्याच्याबद्दल मी माहिती देण्यासाठी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, 21 जानेवारी 2026 रोजी म्हणजे कालच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सायकलची रेस चालू झाली आणि प्रामुख्यानं लक्ष जर गेलं असेल तर आपलं एक पुण्यातील एक शेतकरी वर्गातला पायजमाना पाय कोल्हापुरी चप्पल डोक्याला टोपी असणारा एक पदक त्याच्यात सहभागी घेतला. त्यांना अंदाज नव्हता एक सायकल स्पर्धा आहे म्हणून त्यांनी एक सायकल आणली आणि त्या सायकलमध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कालांतराने त्यांना पोलिसांनी अडवलं आणि त्यांना समजून सांगितलं, तरी बी एक राऊंड आणला. सध्या प्रत्येकाच्या फेसबुक असेल, इंस्टावर असेल, स्टेटसवर असेल की सध्या आपांचा नाद करायचा नाही, ही रील्स अतिशय मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. मित्रांनो, पुणे बजाज कंपनीने जे सायकलीची स्पर्धा आयोजित केली त्याच्यासाठी काल पहिला टप्पा पूर्ण झाला. आज बारामतीत आली सायकल. मित्रांनो, ह्या सायकलचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे असे या आपल्या देशानं 50 राष्ट्रांना निमंत्रण केलं आणि ह्या 50 राष्ट्रांमधील 35 राष्ट्र आपल्या पुणे शहरामध्ये सायकल स्पर्धेला सहभागी घेतला. त्यांनी स्वतः सहभाग घेतला आणि हे जे लाईव्ह जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह कार्यक्रम हा 90 देशामध्ये चालू केला सायकलच्या. म्हणजे जगभरातून मोठ्या प्रमाणात खेळाडू आले आणि एक त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या भारतातले फक्त त्याच्यामध्ये 12 खेळाडू आहेत आणि ह्या 12 खेळाडू म्हणजे अतिशय मेहनत चिकाटी सराव केलेले 12 जण आहेत. साधारणपणे 120 कालचे होते, आजचे 137 आहे. मित्रांनो, 137 किलोमीटर अंतर 1 तास 15 मिनिटात कव्हर केलं जातं. मित्रांनो, सायकलचं स्पीड जे असतं ते सायकलचं स्पीड साधारणपणे 100 ते 110चं स्पीडनं ही सायकल पळत असते. त्याच्यासाठी अतिशय उच्च प्रतीचे रस्ते पुण्यामध्ये केलेत. उदाहरणार्थ आज इंदापूर मार्गे पुण्यात बारामतीत आले, काल पुरंदरकडे गेलेले होते बोगदेव घाट्यातून, तर तिथले रस्ते हाय लेवलचे बनवलेत. मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणात चांगले केलेत, अतिशय चांगल्या दर्जाचे डांबरीकरण केलेलं आहे. साधारणपणे ह्या रस्त्यामध्ये 150 कोटी रुपये खर्च आलेला मित्रांनो आणि ह्याच्यामुळं भारताचं नाव जगभराच्या पाठीवर गेलेलं आहे. ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, कॅनडा असेल, अमेरिका असेल, जर्मनी असेल, रशिया, कॅनडा, पेरू, रूस अशा अनेक देशातून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सायकल स्पर्धक आलेले आहेत आणि त्यांचं स्वागतसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. मित्रांनो, आणि त्याच्यासाठी वाहतूक व्यवस्था पुणे म्हटलं की आजच आपणाला माहिती मिळली की पुणे हे एक ह्याच्यात ट्रॉपिक देशामध्ये 6 नंबरला आलेलं आहे. आपण जगामध्ये 6 नंबरला आलेलं शहर आहे आणि हे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अतिशय तंतोतंत प्रशासकाने त्याच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता खुला केला आणि सायकल स्पर्धकांना उपलब्ध करून दिला. दुसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची म्हणजे त्याच्यामध्ये एका सायकल साधारणपणे 50 लाख ते 60 लाख एका सायकलची किंमत आहे. मित्रांनो, ह्या इतक्या महागाड्या सायकल आहेत, ह्याचं सराव असेल, ट्रेनिंग असेल, ही कोणत्या दर्जाचं असू शकतं. मित्रांनो, आजचीच 22 जानेवारी 2025ला दुसरा टप्पा आज पूर्ण झाला. 137 किलोमीटरचं अंतर आपले लास्ट जो टोक बारामतीतील विद्यानगर चौकामध्ये त्याचं सांगता झाली. तर ते 137 किलोमीटर अंतर 1 तास 15 मिनिटात त्या सायकल स्पर्धकाने कव्हर केलेलं आहे. मित्रांनो, आणि त्यावेळेला जर आपण हे स्पर्धकांची माहिती नेटवरून घेत असताना, मोबाईल, फेसबुक, इंस्टावरून घेत असताना आपण सुद्धा एक ऐतिहासिक क्षणाचा इतिहासकार व्हावं
पण दुर्दैवाने आपणाला ही स्पर्धा कधी होती हे माहिती नसल्यामुळं त्याच्यापासून आपण वंचित झालो. उद्या पुण्या भागामध्ये पुणे हे शहरातून उद्याची तिसरा टप्पा होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी त्याचा आनंद घ्यायचा. मित्रांनो, सायकल स्पर्धा का असते? मित्रांनो, ज्याच ठिकाणी आपण पुण्याहून कात्रजच्या खडीक्रिस्टलच्या माग बोगदेव घाटातून सासवडला येतो, हा घाट चढणं पहिल्या गिअरमध्ये गाडी घ्यावी लागते मित्रांनो. गाडीसुद्धा पिकअप घेत नाही. तिथं त्यांची सायकल काय स्पीडनं जाते हे आपण अनुभवा. आणि अशा खेळाडूंना येणाऱ्या आपल्या देशात आणि आपल्या भारत देशाचं नाव पुणे, महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, पुरंदर असेल, सिंहगड किल्ला असेल, ह्या भागातून ही रेस अतिशय मोठ्या प्रमाणात फिरली आणि त्याचं लाईव्ह दृश्य जगापुढं ह्या दोन राजांचं महत्त्व, इतिहासाचं महत्त्व सांगण्याचं काम ह्या स्पर्धेतून जाणवलं. आणि बजाज कंपनीनं हा जो स्पॉन्सर करण्याचा कार्यक्रमाला जो निर्धार घेतला, खरं म्हणजे बजाज कंपनीचं करेल तितकं नवल थोडंच आहे मित्रांनो. अशा दिग्गज मोठ्या कंपनीनं खरंच आपल्या देशाचं नाव, कौशल्य वाढवण्याचं काम इथल्या तरुणांचं, सायकलचं महत्त्व पटवून देण्यासाठी ही कार्यक्रम आयोजित केला. आणि पुन्हा एकदा आप्पाच्या सायकल ही एकदा रील्स तुम्ही बघा. आणि एका महाराष्ट्रीयन माणसाचा काय स्वाभिमान असतो त्या सायकल स्वारावून आपल्याला दिसतो. माहिती कशी वाटली मित्रांनो? तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमधून उत्तर द्यायचे. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.